पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात निम्न स्तरातल्या जनतेसाठी योजना राबवण्याचं बँकिंग व्यवस्थेला आवाहन केलं होतं। या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे। याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कसा होईल याविषयी चर्चा करण्यासाठी बँकिंग अर्थतज्ञ राजीव जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार राजीवजी। 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। मला वाटतं 2008च्या आर्थिक मंदीनंतर बँकांनी कर्जावरच्या व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे। आता सध्या पहिल्यांदाच घडलेलं आहे, मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे। तर याविषयी काय सांगता येईल आपल्याला? बरेच काळ अशी मागणी होत होती उद्योग क्षेत्राकडनं की व्याजदर कमी करावे कर्जावरील, पण ते होत नव्हतं। काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या किंवा काही धोरणात्मक निर्णय होत होते, त्याच्यामुळे झालेलं नाही। पण आज जी घटना घडली आज सकाळच्या वेळी ती फार महत्त्वाची ठरली की त्याच्यामुळे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे व्याजदरामध्ये। आणि मला वाटते ही नववर्षाची काहीतरी कृतीशील भेट मिळालेली असं मला वाटते आपल्या नागरिकांना। बरोबर। विमुद्रीकरणानंतर मला वाटतं नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी भाषण केलं आणि शुभेच्छा दिल्या लोकांना। त्याबरोबरीने त्यांनी मला वाटतं ही कृतीशील एक प्रकारे भेट दिलेली आहे। नाही, त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून स्टेट बँक आणि अन्य 2-3 राष्ट्रीयकृत बँकांनी आज सकाळीच घोषणा केली आणि गृह कर्ज किंवा अन्य कर्जावरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आणि त्याचे प्रतिसाद उमटू लागले। दिवसभरामध्ये इतरही बँका, खासगी बँकाही याच्यामध्ये पुढे येत आहेत असं आपल्याला जाणवलं। पंतप्रधानांनीच हे आवाहन केलं होतं त्या भाषणामध्ये, नाही का? हो, आणि राष्ट्रीयकृत बँकांनी त्याची लगेच अंमलबजावणी केली आणि पुढे अंमलबजावणी केली। त्यावर मला सांगा की व्याजदर कपातीमुळे हे जे फायदे होणार आहेत हे नेमके कुणाकुणाला आणि कसे कसे होणार आहेत? म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊया, सर्वसामान्य नागरिक आहेत, लघु उद्योजक आहेत, शेतकरी आहेत। नक्की सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने जर बघितलं तर पहिला जो फायदा अपेक्षित असतो ते गृहकर्ज। बरोबर। कारण ज्यांना राहण्यासाठी आपण अन्न वस्त्र निवारा जे म्हणतो त्यातला निवारा, स्वतःचं घर असणं ही जी गरज आहे ती भागवण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नातनं काही घर घेऊ शकत नाही। अशा वेळेला आपल्याला जे काय म्हणतात अधिकृत कर्ज देण्याची जी व्यवस्था म्हणजे बँकिंग प्रणाली त्यांच्याकडेच आपल्याला जावं लागते आणि तो जर व्याजदर आपल्याला अफोर्डेबल असेल तर आपण घर घेऊ शकतो। आणि त्या दृष्टीने हा जो आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे जे घटक आहेत त्यात सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना घर घेण्यासाठी हे व्याजदर खाली आल्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटते। बरोबर। आता दुसरा जो घटक आहे तो लघु उद्योजक आहे किंवा मध्यम गटातले जे व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी आज त्यांना काय होते की त्यांनी अमुक पातळीवरती सुरुवात केलेली आणि त्यांचा बिझनेस झालेला आहे, पण त्यांना जेव्हा त्याच्यामध्ये वाढ करायची आहे, त्यांना तो वाढवायचा, एक्सपान्शन करायचे, त्यांना समजा ते महाराष्ट्रात करतायत, त्यांना दुसऱ्या राज्यात करायचं असेल किंवा परदेशात करायचं असेल, निर्यात करायची असेल, तर त्यांना स्वतःची गुंतवणूक आहे, स्वतःचं भांडवल आहे, हे पुरं पडत नसल्याने अशा वेळी बँकिंग क्षेत्रातनं बँकांचा जो कर्ज पुरवठा आहे तो त्यांना अपेक्षित आहे। बरोबर। आणि तो मधल्या काळामध्ये नव्हता किंवा जो अपेक्षित आहे तसा नव्हता। आणि आता हे जे व्याजदर स्वस्त मिळालेले आहेत त्याचा परिणाम त्यांना होईल। त्यांना कसा होईल तेही सांगतो तुम्हाला। त्यांना जर कच्चा माल घ्यायचा आहे त्याच्याकरता स्वतःचे पैसे न गुंतवता बँकाचा पैशातनं कच्चा माल घेऊ शकतात, नंतर त्याच्यातनं ते वस्तू किंवा उत्पादन किंवा सेवा निर्मिती करू शकतात आणि त्याची विक्री करू शकतात। अगदी आज त्याचा त्यांना फायदा होईल, पण त्याच्यातनं अन्य फायदेही होतील। बरोबर। तिसरा मुद्दा जो आहे आज महत्त्वाचा घटक आहे आपल्या देशाचा की शेतकरी आहेत। तर शेतकऱ्यांना, छोटे शेतकरी आहेत, आज त्यांना काही गोष्टी घेण्याच्या आहेत, म्हणजे बियाणं आहे किंवा खतं आहे, ते घेण्यासाठी जर वित्त हवं असेल, फायनान्स हवा असेल, पुन्हा बँका पुढे येऊ शकतात आणि हे व्याजदर कमी झाल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। बरोबर। म्हणजे हे महत्त्वाचे जे घटक आहेत, आपले पायाभूत घटक आहेत, त्यांना नक्कीच फायदा होईल असं मला खात्री वाटते। उत्पादन वाढीचा तुम्ही आता मगाशी एक ओझरता उल्लेख केला, म्हणजे ह्या प्रक्रियेमुळे लघु उद्योजक काय किंवा काय एकंदर जी निर्मिती प्रक्रिया आहे याच्यामधून उत्पादन वाढ होते आणि त्याच्यामुळे पुढे आणखी जाऊन निर्यात वृद्धी होते, निर्यातीला सुद्धा चालना मिळते। तर ह्या दोन्ही बाबींना नक्की कशा प्रकारे चालना मिळू शकेल व्याजदरातल्या कपातीमुळे? थोडं विस्तृत करून सांगा। नक्की। आता कसं आहे, आपण म्हटलं की लघु उद्योजक आहे किंवा एक उद्योजक आहे आणि त्याला पैसे हवे, कर्ज हवे आणि ते कर्ज घेतल्यानंतर तो त्याची जी काही महत्वाकांक्षा आहे, आज तो 10 युनिट करत असेल, उद्या ते 100 करेल, उद्या त्याची क्षमता 1000ची पण असेल, पण केवळ भांडवल नाहीये। म्हणजे भांडवल नसल्याचा त्याला जो आतापर्यंत त्रास झाला असेल किंवा त्याला जे किंवा खाजगी भांडवल घेणं
ते महाग पडत असेल, महागडे व्याजदर देण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या अटी असतील ते टाळून बँकिंग प्रणाली जी काय आहे त्याच्यातले जे नियम अटी आहेत त्याचं पालन केलं तर त्याला योग्य कर्ज मिळू शकेल आणि त्याचा उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. बरोबर. उत्पादन वाढीचा दुसरा असा फायदा आहे की त्यातनं रोजगार निर्मिती होईल. अगदी. एक माणूस जेव्हा एखादं उत्पादन बनवतो त्यावेळेला नक्कीच त्याला माणसं लागणार आहेत, हे मनुष्यबळ लागणार आहे आणि त्याच्यातनं त्यांचा रोजगार होतो, त्यांना त्याच्यातनं त्यांची कुटुंबाच्या गरजा आहेत त्या भागू शकतात. आता हे जर आपण म्हटलं की स्थानिक पातळीवर किंवा आपल्या भारतीय बाजारपेठेसाठी जर तो बनवत असेल तर त्यातनं हे सगळे फायदे होऊ शकतात. त्यातनं नफा झाल्यानंतर तो एखाद्या क्षेत्रात असेल त्याला त्याचं समजा एक्सपान्शन करायचंय, अजून काही उत्पादन करायचंय ते तो करू शकतो. बरोबर. दुसरं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे निर्यातीसाठी कच्चा माल घेणं, त्याला प्रत्येक वेळी आपलं स्वतःचं भांडवल टाकण्यापेक्षा बँक जे वेगवेगळे निर्यातीसाठी जे त्यांनी हे बनवलेले आहेत, काही योजना बनवल्या आहेत त्यातनं ते कर्ज घेऊ शकतात की कच्चा माल बनवून पक्का माल तयार करणं, निर्यात योग्य उत्पादन तयार करणं, या संपूर्ण प्रक्रियेला बँकिंग फायनान्सचा उपयोग होऊ शकतो. अगदी. म्हणजे त्याच्या खिशामध्ये निर्यातदाराकडनं जे परदेशी जो आपला आयातदार आहे त्याच्याकडनं जो पैसा येणार आहे त्याच्या आधी त्याला जी काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे ती बँकिंग याच्यातनं त्यांना पैसा वित्तपुरवठा होऊ शकतो. बरोबर. आणि माझ्या दृष्टीने निर्यात हा फार फार महत्वाची आहे, कारण त्याच्यामध्ये मिळणारं जे उत्पन्न आहे, आपली वस्तू किंवा सेवा विकून परदेशामध्ये जेव्हा जाते त्यावेळेला त्याच्यातनं जे उत्पन्न येते हे परकीय चलनात येते. अगदी. आणि त्या गंगाजळीचा आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा उपयोग होतो. बरोबर. म्हणजे आपल्याला दोन्ही पातळीवर उपयोग होऊ शकतो की एक स्थानिक उत्पादन आणि एक निर्यातीचं उत्पादन. बरोबर. असं मला वाटतं. बरोबर. थोडक्यात म्हणजे रोजगार निर्मिती, मग त्याच्यामधून किंवा रोजगारामध्ये वाढ. बरोबर. त्याच्यामधून मग उत्पादन वाढ आणि उत्पादन वाढीतून निर्यातीमध्ये वृद्धी, अशी एकंदर ही शृंखला साखळी आपण मानू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा मला सांगावा वाटतो की याच्यामध्ये ग्राहक जो आहे तर ग्राहकाला जे हवं ते उत्पादन ते त्याला मिळू शकते. बरोबर. आणि ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ही अर्थसंकल्पाच्या आधी सुरू झालेली आहे. हो, हे महत्वाचं आहे, कारण अर्थसंकल्पामध्ये या गोष्टी होतच असतात. पण आपण बघितलं गेल्या 50 दिवसामध्ये 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं निघून गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ हे आलेलं आहे. हे कुठेतरी पूरक आहे असं मला वाटते, कारण ह्याचा उपयोग हा आपल्या जे काय म्हणतात ना कर्जदार आहेत, कर्ज घेणारे आहेत, जसं म्हटलं की शेतकरी आहेत आणि छोटे उद्योजक ह्यांना नक्की होऊ शकेल. बरोबर. एक हा निर्णय घेतल्यानंतर किंवा पंतप्रधानांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला हे भाषण केल्यानंतर एक अशी टीका झाली टीकाकारांकडून की हे एवढंच सांगायची आताच काय गरज होती, कारण नंतर अर्थसंकल्पात हे सगळं येणारच होतं. पण मला वाटतं आता तुम्ही जे हे सांगितलं हे कारण त्यामागचं असू शकतं. नक्की. कारण काय होते, एक थोडासा दिलासा पण आहे. आणि गेले काही महिने आपण जर म्हटलं की आपल्या अर्थव्यवस्था थोडीशी संथ झालेली आहे, त्याला गती मिळण्याच्या दृष्टीने हे सगळं ही संजीवनी ही थोडी गरजेची. याच्यामध्ये आणखी एक असं म्हणता येईल की विमुद्रीकरणानंतर हे जे चलन बँकांकडे आज जमा झालेलं आहे जुन्या नोटांच्या रूपामध्ये, त्यामुळे सुद्धा त्या चलनाचा उपयोग त्यांना काही विशिष्ट गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी करता येऊ शकेल. नक्की वेगवेगळ्या मार्गाने त्यांना करता येऊ शकेल. नक्की. बँकेचा जो मुख्य उद्देश असतो, बँकिंगचा उद्देश असा आहे की नुसत्या ठेवी जमा करणं नाही, कारण आलेला जो पैसा आहे गेल्या 50 दिवसातला, जी 30 डिसेंबरची शेवटची तारीख होती, आता ती वाढवलेली आहे, तो जो पैसा आहे तो बँकेच्या तिजोरीत राहून वाढणार नाहीये. अगदी. आणि बँकांचा हेतूच आहे की कर्ज पुरवठा करणं आणि त्या कर्ज पुरवठ्यातनं आपला उद्योग क्षेत्र त्याची वाढ करणं. अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते गतिमान करण्यासाठी बँकांची फार महत्वाची कामगिरी आहे. आणि मला वाटते कर्जाचे दर कमी केल्यामुळे ह्याला फार चालना चांगल्या पद्धतीने मिळेल. आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घोषणा झाल्यामुळे मला वाटते अर्थसंकल्प येईपर्यंत ह्याच्यातलं उत्पादन जास्त ह्यांनी सुरू झालेलं दिसेल असं मला वाटते. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये बरीचशी त्यांनी भाष्य केली की ही जी सगळी परिस्थिती एक थोडीशी झालेली आहे ती पूर्वपदावरती येईल फेब्रुवारीपर्यंत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि महाविलिनीकरण करण्यात येईल बँकांचं असं पण त्यांनी सुतोवाच केलेला आहे. तर ह्या एकंदर घटना आणि व्याजदरामधली कपात यांची निश्चित सांगड आपल्याला अशी घालता येईल का, किंवा बँकांमध्ये सुद्धा एक चांगली स्पर्धा याच्यामुळे निकोप स्पर्धा निर्माण होऊ शकते? नक्की स्पर्धा होईल. कारण पहिलं त्या स्पर्धेबद्दल सांगतो की सरकारी बँका जर आज व्याजदर कमी करतायत तर उद्या खासगी बँका ज्या आहेत, मोठ्या बलाढ्य बँका आहेत, त्यांनाही व्याजदर कमी करावा लागणार आहे. बरोबर. आणि याचा फायदा कोणाला होणार आहे? आपण ग्राहक जो आहे आपला, त्या सगळ्यांना त्याला कमी व्याजदरामध्ये
कर्ज पुरवठा मिळू शकतो. अगदी आणि स्पर्धा ही निकोप राहील आणि स्पर्धा असावी, त्याच्याचा फायदा ग्राहकांचाच होतोय. शेवटी आपण ग्राहक राजा म्हणतोय. बरोबर. तुम्ही जो म्हणालात की स्टेट बँकेच्या भट्टाचार्य यांनी हे केलं होतं, आज पत्रकार त्यांनी, परिषद घेतली. एक तर बघा, पहिलं पाऊल स्टेट बँकेने आज सकाळी उचललेलं आहे. आणि महाविलिनीकरण जे म्हणतात, जे काही काळ अडकलेलं होतं किंवा थांबलेलं आहे, त्याला गती होईल. ते विलिनीकरणाचा फायदा असा आहे की जगामध्ये इतर ठिकाणी बँका आहेत, त्याच्यामध्ये अशा भरपूर बँका नाही आहेत. मोजक्या 5-6 बँका असतात आणि त्याच्यातनं अख्खी बँकिंग यंत्रणा राबवली जाते. पण आपला देश एवढा महाकाय आहे आणि पूर्वीपासूनच्या बँका आहेत. आपलं बँकिंग क्षेत्र हे फार विस्तारलेलं आहे. तर त्याला आता जर आपल्याला ट्रिम करायचं असेल तर पहिलं म्हणजे स्टेट बँकचा जो गट आहे, स्टेट बँकच्या ज्या सहयोगी बँका आहेत त्यांचं विलिनीकरण. अगदी. या विलिनीकरणाचा असा फायदा होणार आहे की तुमच्याकडे एकत्रित भांडवल मिळेल. बरोबर. तुमचे जे ग्राहक असतील, तुमचे जे कर्ज घेणारे असतील, त्यांच्याकडे तुम्हाला व्यवस्थितपणे शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्याकडे पाहता येईल. त्यांच्या गरजा तुम्हाला जोखता येतील. अगदी. त्याच्यामध्ये शिस्त येईल. तुमचं जोखीम आहे ना, ती तुम्हाला योग्य प्रकारे हाताळता येईल. अगदी. आणि आपण जागतिक स्तरावर जे बँकिंग नेण्याचा प्रयत्न करतो त्याच्याला पुष्टी देणारीच ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला वाटते ह्या सगळ्या प्रक्रियेचा एक पुढचा टप्पा म्हणून आधी स्टेट बँकेचं महाविलिनीकरण, मग इतर बँकांचं होईल आणि एक आपली बँकिंग जागतिक क्षमतेची होईल असं मला वाटते. अगदी. म्हणजे आपण एक असा निष्कर्ष काढू शकतो आजच्या या संपूर्ण चर्चेमधून की प्रथम विमुद्रीकरणाचा निर्णय, त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी, बँकेमध्ये चलन जमा होणं, त्यानंतर हे व्याजदरामधली कपात आणि पुढे हे महाविलिनीकरण होणार आहे, शिवाय अर्थसंकल्प पण येतोय. तर ह्या गोष्टी मला वाटतं पूरक आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एकंदर मला वाटतं या लाभदायक आपल्याला ठरू शकतील अर्थव्यवस्था सशक्त होण्यासाठी. नक्की. आणि हे जर पद्धतशीरपणे झालं असेल तर त्याचं नक्कीच त्याचे काय म्हणतात ना, फळं आपल्याला दिसू शकतील आणि त्याचा सर्व घटकांना, सर्व नागरिकांना आणि जे अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत, जसं म्हटलं तसं नागरिक, नंतर लघु उद्योजक, मध्यम उद्योजक आणि शेतकरी यांना निश्चित फायदा होईल अशी मला खात्री वाटते. अगदी. सर, तुम्ही आज बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी चांगली चर्चा घडवलीत, चांगलं मार्गदर्शन केलं, चांगली माहिती दिलीत. आपले अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद.